नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ. तर कालचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचा, त्यासाठी तुमचा खरंच खूप छान रिस्पॉन्स भेटला, त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि आजचा जो 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ आहे तोही तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं. ही सिरीज जी आपण चालू केली तुम्हाला कशी वाटते, आणि तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा. आणि तुमच्या जर कोणी नवीन मैत्रिणी असतील ज्या नवीन शिलाई क्लास शिकत असतील किंवा सिलाई करताना छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओला, म्हणजेच 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग. तर व्हिडिओ तर चला आता आपण आधी मार्किंग करून घेऊया आणि मग कटिंगचं पाहूयात. तर आता इथे मी आज सगळ्यात आधी उंची टाकून घेते. इथं तयार उंची आहे 12.5 इंच. तर मला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल शिलाई मार्जिन मिळून, कारण वरच्या बाजूने अर्धा इंच जातं आणि खालच्या बाजूने अर्धा इंच असं 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि टोटल उंची 13.5 टाकायची आहे. कुठलाही ब्लाऊज असू द्यात उंची 1 इंचानेच प्लस करायची. 12 असेल तर 13 घ्या आणि 13 असेल तर 14 घ्या. तर आता इथे शोल्डर घेणार आहे मी 5 इंच, कारण माझं अंगावरती माप घेतलेलं असेल तर 13 इंच शोल्डर आलेला आहे. आणि 13 इंचामधून 13चा अर्धा भाग करायचा तर 6.5 इंच होतं. आणि 6.5 इंचमधूनही 1 इंच मायनस करायचं. आता इथे 13 इंच शोल्डर आहे तर 13मधून मी त्याचा अर्धा भाग करते तर इथे 6.5 इंच येतं. आणि 6.5 मधून 1 इंच कमी केलं तर 5.5 इंच शोल्डर येतं. तर मी इथे शोल्डर किती टाकणार आहे? 5.5 इंच, कारण इथे डीप नेक आहे. आणि इथे जर डीप नेक नसेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण 8 इंचापेक्षा कमी म्हणजे 7-6 इंच गळ्याचा ब्लाऊज बनवत असेल तर तो डीप नेकमध्ये येत नाही. त्यापेक्षा खाली म्हणजे 9, 10, 11, 12 हा डीप नेकमध्ये येतो. त्यावेळेस तुम्ही 5.5 इंच शोल्डर घेऊ शकता. आता मी इथे गळ्याची उंची घेणार आहे 9.5 इंच. मला तयार 9 इंच हवा आहे म्हणून मी 5.5 इंच इथं शोल्डर घेतलेला आहे. हे पहा 5.5 इंच शोल्डर आहे. आणि आता आर्महोल किती घ्यायचं? तर जेवढंही तुम्ही शोल्डर घेता त्यापेक्षा तुम्ही 1.25 इंच म्हणजे 1/4 इंच जास्त घ्यायचं. म्हणजे इथं 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. तर शोल्डरला आपण इथं या बाजूनही एकदा मार्किंग करून पाहायचं बरोबर 5.5 इंच येत आहे की नाही ते, आणि मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 30चा चौथा भाग होतो 8 इंच. आणि 1.5 इंच घ्यायचे आहे शिलाई मार्जिन. ही प्रत्येक ब्लाऊज कटिंग पॅटर्नमध्ये कॉमन असू शकते. मी नेहमी 1.5 इंचच ठेवते. तुम्ही हवं तर इथं 1 किंवा 1.25 इंच ठेवू शकता. पण टोटल 26 इंच कंबर आहे. तर 26चा चौथा किती होतो? चला आपण पाहूयात प्रत्यक्ष, कारण बऱ्याच जणींना कॅल्क्युलेशन जमत नाही. अशा वेळेस जर तुम्हाला 26चा चौथा भाग काढायचा असेल तर इथे 26 वरती टेप ठेवायचा, म्हणजे डबल फोल्ड झालं. आणि त्यावरती पुन्हा 4 फोल्ड करायचा आहे. किती निघतं? 6.5 इंच. तर 6.5 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे. हे 6.5 इंच 1 इंच घेतो आपण नेहमी प्रत्येक ब्लाऊज कटिंगमध्ये टक्ससाठी, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपला हा बॉक्स मार्जिन. आता पाहूया आपण शोल्डर. तर शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला आहे. शोल्डर आपण डाऊन करायचं आहे इथं. तर अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचे. डीप नेक असेल तर अर्धा इंच शोल्डर प्रत्येक गळ्यामध्ये डाऊन करायचं आहे. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे इथं 2.25 इंच. गळा खुली मला तयार गळा हवा आहे. गळा घ्यायचा आहे इथं मला बॅक साईडचा 9.5 इंच, कारण मला तयार 9 इंच हवा आहे. तर मग मी 9.5 इंचावर मार्क करते. आता इथे जर तुम्हाला गळा डीप बनवायचा असेल तर तुम्ही रुंद करून घेऊ शकता, पण मला इथे डीप नाही बनवायचा. आणि इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. आता आपण घ्यायचा आहे आर्महोल. तर
आर्महोल घेताना थोडंसं आतल्या बाजूने डाऊन करून घ्यायचे, म्हणजेच हा जो आहे आर्महोलचा मध्य काढायचा आहे, हा मध्य, आणि हा जो आहे ह्याचाही मध्य काढायचा आहे. दोन इंच आणि इथे आतल्या बाजूने थोडंसं डाऊन करून घ्यायचंय. बॅकचा आर्महोल आपण 1.5 इंचावरती देतो. तर आता हे पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला आर्महोलचा शेप देऊन दाखवते. आता इथे 1/4 इंच मायनस करायचे, कारण असं केल्याने फिटिंग खूप छान येते. असं केल्याने शोल्डर उतरत नाही. इथं शोल्डर उतरण्याचे चान्सेस कमी होतात, त्यामुळे आतल्या बाजूने घ्यायचं आहे थोडंसं. अशा पद्धतीने बॅकचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण टक्स पाहूया. टक्सचा मध्य घ्यायचा आहे आणि टक्सची उंची घेणार आहोत इथे 3.5 इंच उंच. दोन्ही बाजूने अर्धा इंच घ्यायचंय. हा झाला बॅक पार्ट. आता हे कट करून घेऊया. आता इथे आपण करणार आहोत फ्रंट पार्टचं कटिंग. तर फ्रंट पार्टचं कटिंग करताना प्रिन्सेस कटमध्ये खालच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. या मार्जिनला व्यवस्थित लाईन आखून घ्यायची आहे आणि मग या लाईनच्या वरती हा जो पॅटर्न आहे हा आहे असा ठेवायचा आहे आणि ह्याला आखून घ्यायचं आहे. आपली इथं फिटिंगचा पॉइंट आला होता आणि हा गळ्याचा भाग. आता इथे आपली ही पॉइंट येतोय शोल्डरचा इथे. तर हाच भाग आपण इथे खाली आखून घेणार आहोत. अगोदर आपण फ्रंट आर्महोल काढून घ्यायचा आहे आणि मग बाकीचा भाग पाहूयात. आता इथे अशा पद्धतीने हे बॅकचं झालेलं आहे. आता फ्रंट आर्महोल इथपासून 1.5 इंचावर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याचा तर पुढचा गळा मला इथे तयार 6 इंच हवा आहे, तर मी 6.5 इंच घेणार आहे, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं. हा बॉक्स आखून घ्यायचा आहे. पुढच्या बाजूने तुम्ही कुठलाही गळ्याचा शेप देऊ शकता, पान देऊ शकता, पंचकोनी देऊ शकता, गोल गळ्याचा देऊ शकता. आता मी इथे गोल गळ्याचा नॉर्मल शेप देऊन घेत आहे. त्यानंतर पाहणार आहोत आपण टक्स पॉइंट, ज्याला आपण फुल बस्ट पॉइंट असंही म्हणतो. तर 32 साईजसाठी फुल बस्ट पॉइंट कसा काढायचा ते पाहूयात. चेस्ट साईज किती आहे इथं 32 इंच. तर चेस्टचा चौथा होतो 8.5 इंच प्लस वरती आपण सोडतो अर्धा इंच सिलाई मार्जिन, म्हणजे टोटल 8.5 इंचावरती एक मार्क द्यायचा आणि 8.5 इंचापासून खाली आपण टक्स टाकणार आहोत. म्हणजे जे टोटल मेजरमेंट आलेलं आहे त्याच्यानंतर खाली 1 इंचावर पॉइंट द्यायचा आहे आणि हा पॉइंट खूप मस्ट आहे. हा पॉइंटवरतीच पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा शेप डिपेंड असतो. आता 8.5 इंच टोटल मेजरमेंट आणि त्याच्या खाली 1 इंच घ्यायचं. इकडच्या बाजूने हुकाय पट्टीच्या बाजूकडून तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता आणि या 3.5 इंच आणि हा पॉइंट म्हणजेच इथे पहा किती येणार आपलं 8.5 प्लस 1 इंच 9.5 इंच. हा झाला आपला पॉइंट जिथपर्यंत आपला कटोरीचा टक्स येणार आहे. तर हा पॉइंट खाली आहे असा, या बाजूनही 3.5 इंचाचाच मेजरमेंट घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आहे असा घ्यायचा आहे. आता या बाजूने अर्धा इंच
मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे पहा हा पॉईंट इथं सरळ येईल. हा 1 इंचाचा पॉईंट आहे ना, म्हणजे 8.5 इंच. इथे पहा इथून 1 इंचाचा पॉईंट आहे, असा सरळ घ्यायचा आहे. ह्याला कर्व होऊ द्यायचा नाही आणि इथून पुढे असा प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा जो पॉईंट आहे इथे आपण स्टार करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण ही कटोरी जोडतो त्यावेळेस या कटोरीला म्हणजे या पॉईंटला हाच पॉईंट जोडला गेला पाहिजे, समोरासमोरचा, खाली वर होता कामा नये, म्हणून मी इथे स्टार केलेला आहे. याला आपण कट देणार आहोत आणि शिलाई करताना इथपासून सुरुवात करणार आहोत. तर हा पप झालाय. आता आपल्याला इथं पप क्रिएट करण्यासाठी 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 32 किंवा 30 साईजसाठी 1.5 इंचच ठीक आहे, जास्त पपची गरज नसते. हेवी साईजसाठी आपण 2 इंचापर्यंत घेऊ शकतो. 1.5 इंच घेतलं, त्यानंतर वरच्या बाजूनही 1.5 इंचच घ्यायचं आहे. हे आखून घ्यायचं आहे. आता खाली आपण जे 1 इंच वाढवलेलं आहे तिथपासून वरती घ्यायचं आहे हे आखून, आणि हाही पॉईंट इथून वरती आखून घ्यायचा आहे आणि इथं असा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या पॉईंटपासून पुढे. तुम्ही पाहत असाल आकार किती सुंदर आलेला आहे. बऱ्याच वेळा सपाट प्रिन्सेस कट बसतो, तसा बसू नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हा आहे चेस्ट साईजचा 4था भाग प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिन आणि त्याच्या खाली 1 इंच. हा भाग सरळ ठेवायचा, इथपासून वरती आकार द्यायचा आणि इथपासून खाली असा आकार द्यायचा. हा प्रिन्सेस कटचा व्यवस्थित शेप झाला. आता इथे आपण 1.5 इंच कटिंगमध्ये जाणार आहे. हा भाग आपला कटिंगमध्ये जाणार आहे, तर मग आपलं फिटिंगला पुढच्या बाजूने कमी पडणार. तर इथे आपल्याला जवळजवळ 1.5 इंचाचं फिटिंगमध्ये कमी येईल, म्हणजे फिटिंग कमी पडेल. तर कमी पडल्यानंतर काय करायचं, कमी पडू नये म्हणून, तर या बाजूने आपण 1.5 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. 1.5 इंच. आता या बाजूने 1.5 इंच वाढवून घ्यायचे आणि इथे मात्र हा जो टक्स येणार आहे, इथे आपण जोडताना जो गॅप येणार आहे हा गॅप पण भरून यावं म्हणून या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. जास्त वाढवायची गरज नाही, बऱ्याच जणी 1.5 इंचही वाढवतात. तर मग काय होतं की इथे लूज होतं, हा जो भाग आहे ना हा लूज होतो इथे. तर त्यामुळे जास्त नाही वाढवायचं, अर्धा इंच वाढवायचं आहे. कारण आपण ज्यावेळेस हा पेपर पॅटर्न कपड्यावरती कट करतो त्यावेळेस इथं शिलाई मार्जिन वाढवून घेतो. ती कशी, तीही मी तुम्हाला पूर्ण सविस्तरमध्ये सांगणार आहे. तर आता हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आपण कटिंग करून घेऊया. आता 32 साईज आहे, म्हणजे इथपासून इथपर्यंत वरती 8.5 इंच आणि हा 1 इंचाचा भाग आहे. हे लक्षात ठेवा. हे पॉईंट प्रिन्सेस कटमध्ये महत्त्वाचा आहे, फुल बस्ट पॉईंट. चला आपण कटिंग करून घेऊया. 4 आर्महोल कट नाही करायचं आहे, फ्रंटचा आर्महोल कट करायचं आहे. बॅक साईडचं कटिंग करताना आपण 1/4 इंच खालच्या बाजूने घेतलं होतं फिटिंगच्या बाजूकडून, म्हणून इथे घेण्याची गरज नाही. तर हे आपण अशा पद्धतीने सरळ खाली कटिंग करून घ्यायचं आहे. एवढं कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे हा एक्स्ट्राचा होतो. ज्यावेळेस आपण हा पार्ट या पार्टला जोडतो त्यावेळेस हा पप क्रिएशनमध्ये हा भाग कव्हर होतो, परंतु हा जो भाग आहे हा एक्स्ट्राचा होतो. कारण आपली बॅक साईडची जी शिलाई मार्जिन आहे ती यापेक्षा जास्त होते. हे पहा, तर एवढी जास्त होते. तर ही होऊ नये म्हणून काय करायचं, तर इथपासून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इकडे पण हुकाई पट्टीच्या बाजूकडून पण तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण घ्यायचं ही लाईन कट करून घ्यायची अगोदर. आता हा जो पार्ट आहे हा आपण आधी कट करून घेऊया. आता हा जो पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता हा घ्या किंवा हा घ्या, फक्त प्रश्न हाच आहे की हा पॉईंट सारखे जोडले गेले पाहिजेत. म्हणून तुम्ही इथेही कट देऊ शकता किंवा इथेही कट देऊ शकता. आता मी इथे एक कट देऊन घेते.
अशा पद्धतीने कट देऊन झालेले आहे। आता बाकीचा भाग आपण कट करायचा आहे। हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे हाही आपण इथे कट करून घ्यायचा आहे। हे पहा, आता आपण गळा जो आहे तोही कटिंग करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग तर आता कटिंग झाल्यानंतर आपण पाहूयात की हा जो भाग आहे हा भाग आपण एकमेकांना जोडताना इथे जसं मी मार्किंग केलेलं आहे एवढा भाग शिलाईमध्ये जातो आणि हाही एवढाच भाग शिलाईमध्ये जातो या बाजूचाही। तर मग इथे कमी पडू शकते, हे म्हणजे थोडंसं टाईट होऊ शकतं। त्यामुळे काय करायचं आहे, आपण ज्या वेळेस हे पॅटर्न ब्लाऊजवर ठेवणार आहे, म्हणजेच आता थोडक्यात हा माझा ब्लाऊज आहे, यावरती ठेवायचा आहे पॅटर्न आणि इकडच्या बाजूने अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करतोच आणि मग ह्यावरती कटिंग करतो। तर असं नाही करायचं, हा पॉइंट आधी डार्क करून घ्यायचा आहे, हा पॉइंट महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मग हा पॉइंट आखून घ्यायचा आहे। आता हे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगते, कालच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट माझ्याकडून मिस झाला। तर हे जे पॉइंट आहेत, हा अर्धा इंचाचा जो भाग आपला कमी होणार आहे तो थोडासा पुढे इथे वाढवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे कटोरीचा शेप बदलणार नाही प्रिन्सेस कटचा। तर अशा पद्धतीने हे मार्जिन इथे वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने करायचं आहे। तसंच या बाजूनेही सेम येईल। या बाजूने आता मी तुम्हाला इथे दाखवते, हा जो पार्ट आहे हा असा येईल ना, तर इथे पण आपण हा जो पार्ट आहे याच्या पुढे असा अर्धा इंच भाग वाढवून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती कटिंग करतो त्यावेळेस, आणि कटिंग करताना इथपासून पुढे कटिंग करायचे आहे। या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतरच कटिंग करून ब्लाऊजचं स्टिचिंग करा। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून अवश्य सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।